नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज. आवाज जनतेचा. आणि नागेश लांजे आपल्यासोबत. आपण आता अहमदपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील येथे सर्व आंदोलक या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले होते. हा मोर्चा सकळ मानवजात अहमदपूर म्हणून या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पण या ठिकाणी उपविभागीय अधिकारी मॅडम उपस्थित नसल्यामुळे या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले आहेत. सर्व आक्रमक या ठिकाणी रस्त्यावरती बसून राहण्यास ठाम आहेत. या ठिकाणी सागर खर्डे IPS अधिकारी उपस्थित आहेत. पाहूयात काही संगनमत होतं का यांच्याशी. करतात हा अनुभव मला आलेला आहे. त्याच्यामुळे आज सुद्धा त्यांनी ते आज सगळ्या समाजाला दाखवून दिलं की मी एक विशिष्ट समाजाची आहे, जातीची आहे. करते आज सगळ्यांच्या दाखवून दिलं आणि जाणीव येणार असताना ते निघून गेलेले आहे. वरिष्ठ पदावरचे खर्डे साहेब तुमच्या समुद्रासाठी आलेले आहेत. त्यांना तुमचं आव्हान आहे. पोलीस कर्मचारी तुम्हाला विनंती करत आहेत, परंतु तुम्ही ऐकत नाही. नाही ऐकत नाही म्हणजे शेवटी कायदा हातात घ्यायला जमत नाही, ऐकावं लागेल. परंतु आम्हालाही कुठेतरी न्यायासाठी आता रस्त्यावर उन्हामध्ये बसायचा आम्हाला शौक किंवा हौस नाही. आम्हालाही न्यायासाठी या ठिकाणी बसावं लागत आहे. आणि आम्ही IPS साहेबांना सुद्धा विनंती करतोय की मॅडम इथं जर आल्या लवकरात लवकर आम्ही 2 मिनिटांमध्ये त्यांना निवेदन देऊन आम्ही हे रस्ता रोको थांबवू. तर ही आंदोलकाची भूमिका आहे. मराठवाडा लाईव्ह न्यूज सत्यता परिस्थितीच्या आता पाहूयात. या ठिकाणी IPS अधिकारी खर्डे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात, काय बोलतायत. त्या ठिकाणी IPS अधिकारी खर्डे सर उपस्थित आहेत. आपण पाहूयात त्यांची आंदोलकांना काय आवाहन करतील ते. गाड्या थांबवलेल्या आहेत या ठिकाणी. आपली काय त्यांना विनंती असणार आहे? सर्वांना शांततेचं आव्हान देण्यात आहे. जे काय करता येईल आमच्या परीने ते करतोय आपण. आणि सर्वांनी शांततेचा पवित्रा घ्यावा. निवेदन वगैरे मॅडम आता भरारी पथकात आहे. मॅडम आला की आपण निवेदन त्यांना तिथं देऊया. पण आता रस्ता मोकळा करावा जेवढा, आणि पोलीस प्रशासनाला जेवढी सहाय्यता करता येईल तेवढी करावी. IPS अधिकारी खर्डे सागर खर्डे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला असून आता थेट उपविभागीय अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीस हार घालण्यास सर्व आंदोलक तीव्र असून या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे आता उपविभागीय अधिकारी यांची बदली झाली पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी आंदोलक करत आहेत. मुद्दाम होऊन जातीयवादी मॅडम आहे. त्यासाठी माणुसकीचा मोर्चा काढलेला होता. त्याचं निवेदन
या ठिकाणी देण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी मॅडम उपस्थित नाहीत आणि मॅडम ह्या उपविभागीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना निवेदन दिल्याशिवाय इथून जाणार नाही असा त्यांचा ठोक भूमिका आहे. पाहूयात या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मोर्चा काढलेला होता, त्याचं निवेदन या ठिकाणी देण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी मॅडम उपस्थित नाहीत आणि मॅडम ह्या धनंजय मुंडे यांचे पाहुणे आहेत नातलग. त्याच्यामुळं त्यांनी काल त्यांना सूचना देऊन सुद्धा आज जाणीवपूर्वक उपस्थित राहिलेल्या नाहीत आणि मागे पण आम्ही यांच्याविषयी तक्रार केली होती कलेक्टर मॅडमकडे, त्यांनी पण काही कारवाई केलेली नाही. तर आमची इच्छा आहे सर्वांची की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅडमची बदली झाली पाहिजे. ज्या लटपटे मॅडम आहेत ह्या या ठिकाणी जातीवाद करत आहेत, त्याच्यामुळे यांची इथून बदली करावी प्रशासनाला आमची विनंती आहे. आणि सर पत्रकार म्हणून आम्हाला तुम्हाला सुद्धा माझा प्रश्न आहे, उपविभागीय अधिकारी उपस्थित जरी नसले तरी त्यांचा प्रतिनिधी तुमचं निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते, परंतु आले होते. कधी आले होते? लाईव्ह चालू आहे. कांबळे इथं आले होते. ऐका तुम्ही, क्लार्क आले होते, त्यांचे प्रतिनिधी आले होते. स्वतः मी उपविभागीय अधिकाऱ्यांना फोनवरून बोलून त्यांना बोलवलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की परीक्षाच्या प्रयोग चालू आहेत आणि मी त्याच्यावरती स्क्वॉडमध्ये आहे. त्यांचा प्रतिनिधी आला होता, परंतु तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांच्याच हातात निवेदन देण्याचा अट्टहास कशासाठी आहे? प्रत्येक वेळी उपस्थित राहत नाही तिथं ऑफिसमध्ये. मला काय म्हणायचंय, तुम्ही क्लर्कला कधी पाठवलं? इथं येऊन लोक किती वेळ थांबले? इथं थांबल्याच्या नंतर किती जणांनी त्यांना फोन लावला, किती जणांनी संपर्क केला? संपर्क केल्याच्या नंतर तुम्ही अर्धा तास वेट करायला लावला. म्हणजे सर्वसामान्य माणसाला काही किंमत नाही का? अहो, तुम्ही अधिकारी जरी असाल तर तुम्ही आमचे नोकर आहात, तुम्ही आमचे मालक नाहीत. जनता मालक आहे, त्याच्यामुळे जनतेच्या मनावर आहे काय करायचे काय नाही. आणि तुम्ही जनतेचे सेवक आहात. पद दिलं म्हणजे तुम्ही मालक नाहीत. गायकवाड साहेब, महाराष्ट्र पेटलाय, लोकांच्या मनामध्ये अतिशय खतखत आहे. अशा वेळेमध्ये तुम्ही सांत्वन करायला प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक होते की नाही? तुम्ही बेदखल केल्यासारखं केलं. तुम्ही चलताय मानसिकता आहे, काय होत आहे? मराठ्याचं आंदोलन आहे ना, हे सर येते तर रोज करते अशा प्रकार झाला. तुम्ही याच ठिकाणी बौद्धाचं आंदोलन असं इतर समाजाचं आंदोलन राहिले असते का त्यांनी? केले असते का त्यांनी? म्हणजे तुम्ही आमच्या आंदोलनाची, आमच्या भावनेची काय केलं? कसं केलंच कशी टोपली दाखवली तुम्ही आम्हाला? तुम्ही कुणाला कर्मचाऱ्याला देता, चपराशाला देता, कुणा माणसाला सांगता पद्धत झाली का तुमची निवेदन घ्यायची? पण पोलीस प्रशासनानं तुम्हाला दिलं असेल ना निवेदन. आज महाराष्ट्र भेटला, हे आंधळे येतं, ह्यांना लक्षात येत नाही ह्यांच्या महाराष्ट्र कसं काय व्हायला ते. यांनी इथं थांबायला पाहिजे होतं. आणि सांत्वन ही निवेदन देणं, सांत्वन करणं यांच्या मार्फत प्रशासनाला शासनाला जायचं निवेदन. ते यांनी थांबून पाहिलं पाहिजे होतं ना, आपल्या पाठीवर गोंधळ राहिला पाहिजे. ठीक आहे, मी तुमचं निवेदन आहे मुख्यमंत्र्यांना पाठवूत, हा असंतोष आहे, यांची भूमिका असायला पाहिजे. पण त्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधायला पाहिजे ना आंदोलकांनी. लोकांच्या आक्रोशाला यांनी शांत करायला पाहिजे. उलट ह्याच्यामध्ये तिने आग पेट्रोल टाकायचं काम केलं त्यांनी, भावनेला बेदखल केलं. कारण काय सांगतात, परीक्षेला गेलो. अहो, परीक्षा यांच्याकडून राहणार होती का? ह्यांनी काय बैठे पत्रिका आहेत का? परीक्षेचं काम कोणी करू शकलं असतं ना. म्हणजे इथं काही नाही. येतात ना आंदोलन, येतात, मरतात ना माणसं, म्हणतात किड्या मुंग्यासारख्या माणसं मरू द्या, उचलून बाजूला टाकून चाललं पुढे चालत राहा. ही म्हणजे जाणीवपूर्वक समाजाची अवहेलना आहे सर. या संतोष देशमुखाच्या हत्येचा आहे काय? त्यांनी त्या लोकांनी मुतले सर. यांनी दुसऱ्या आरोप करतात मुंडे साहेबांचे पाहुणे आहेत मॅडम. हो, त्यासाठी या पूर्वी अगोदर कधी तुम्ही बदली करण्यासाठी प्रस्ताव दिला होता वरिष्ठांकडे? पुरावा सहित आहे आमच्याजवळ. तारीख काढा. 24 सप्टेंबर 2024 ला आम्ही निवेदन दिलेलं होतं. हे बघा त्या निवेदनाचा पुरावा. सर, प्रत्येक वेळी एससीबीसी सर्टिफिकेटसाठी मराठा विद्यार्थ्यांना त्रास देणं या ऑफिसमधून चालू आहे. काही बांधवांचे, मराठा समाजाच्या बांधवांचे कुणबी दाखले मिळून सुद्धा या ऑफिसमधून त्यांना ओबीसी सर्टिफिकेट दिलं जात नाही. जाणून मराठा समाजाशी हे त्रास देण्याचं काम त्या ऑफिसमधून चालू आहे. आणि या ऑफिसच्या अधिकारी म्हणून आमची आता सकल मराठा समाज अहमदपूर तालुक्याच्या वतीने आम्ही मागणी करतो, येत्या 24 तासाच्या आत जर या मॅडमची बदली झाली नसेल तर अहमदपूर तालुक्यात उग्र आंदोलन केलं जाईल. हे आमचा शेवटचा इशारा
आणि तुमच्या मार्फत आणि मी आता इथून उठणार नाही. मॅडमची बदली होईपर्यंत मी आता इथून अन्न आणि पाणी त्यागणार आहे. इथंच बसणार आहे आता. आपण पाहता मराठवाडा या ठिकाणी या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे शासकीय अधिकारी जाणून बुजून या ठिकाणी उपस्थित नाहीत. म्हणून या ठिकाणी आंदोलन तीव्र छेडलं जात आहे आणि जोपर्यंत प्रशासनाच्या दखल घेत नाही किंवा इथल्या अधिकाऱ्यांची बदली होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन उठणार नाहीत असं या ठिकाणी सांगतायत. उपोषण करते जयराम पवार अन्न त्याग आंदोलन करणार आहे. 24 तासामध्ये मॅडमची बदली जर नाही झाली तर सर्व मराठा समाज इथे आंदोलन करणार आहे. 2 तासापासून इथं या आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, आपण त्यांना निरोप दिलाय की हा इथे प्रकार सुरू आहे. प्रत्येक वेळी जर सेवकाला ह्यांच्या नायब तहसीलदाराला निवेदन द्यायचं हे तर पद कुणा कामाचं आहे सांगा. यांनी पदावरून पाय उतर हवा आम्ही नायब तहसीलदारला निवेदन देऊ अगर आम्ही कुठल्या कर्मचाऱ्याला निवेदन देऊ आम्ही यांची पदावर याची काय गरज आहे. मग आम्ही प्रत्येक सुद्धा निवेदन द्यायचं मीटिंग चालू आहे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज की प्रशासनाचा जाहीर निषेध असो. आंदोलकांनी निवेदन दिले तुमच्या कालच्या तारखेत आंदोलकांनी तुम्हाला निवेदन दिले की आम्ही तुमच्याकडे उद्याच्या तारखेत म्हणजे आज येणार आहोत. मग का स्वतः उपस्थित का राहिले नाहीत मॅडम? मॅडम ते परीक्षा 10वी 12वीच्या परीक्षा तुम्ही 2 उत्तरं सांगताय. एक सांगताय मीटिंग चालू आहे आणि दुसरा सांगताय परीक्षेच्या ह्याच्यामध्ये नेमकं काय चालू आहे प्रशासनाचं सुद्धा हा प्रश्न आहे. एसडीओ मॅडम 10वी 12वीच्या परीक्षा चालू असल्यामुळे मीटिंग कोणती होती आणि तहसीलदार मॅडम बीसी चालू आहे कलेक्टर मॅडमची. आपण पाहतात या ठिकाणी कशा प्रकारे शासनाच्या वतीने बेदखल केली जात आहे. कोणताही शासनाच्या वतीने नियोजन नाही. प्रशासनास या उपविभागीय अधिकाऱ्यांना पूर्वसूचना देऊन सुद्धा ती अवेलेबल नाहीत. या ठिकाणी एवढे पोलीस बांधव आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या सोबत दूरध्वनी संपर्क झाला पण असेल पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. पाहूया या ठिकाणी काय होतं ते पुढे. नायब तहसीलदारच्या हातात निवेदन द्यायचं म्हणल्यावर हे पदाला काय कामाच्या पदावर राहून निरोप पाठवा की असा जो मराठा समाज मॅडमची बदली करण्यासाठी उपोषण करायला तयार आहे. मग असं सर या प्रकरणातलं गांभीर्य का पाहतोय? कारण अमानुषपणे हत्या झाली त्यांच्या या निषेधासाठी प्रत्येक आंदोलन प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक जे मागणी प्रशासन गांभीर्यानेच घेते. या बाबतीतही प्रशासन गांभीर्यानेच घेणार असं याला गांभीर्य म्हणायचं कसं? काही गोष्टी कसं आता 10वी 12वीची परीक्षा पण चालू आहे. संवेदनशीलपणे विचार करतात. कुठल्याही जातीचा किंवा जातीचा धर्माचा कधी विचार गायकवाड साहेब एका वाक्यात सांगतो यांची संवेदनशीलता. या प्रशासनाची संवेदनशीलता म्हणते 16 मालूम म्हणतात. फ्रान्समध्ये ते शेअर पेटलं होतं, हा पाणी वाजत होत बसला होता म्हणतात. त्यातला प्रकार आहे. गाव जळाले आणि प्रशासन बेंबी जळाले. त्यांची प्रशासन ही संवेदनशीलता आहे काही काही नाही. संवेदनशीलता लोकांच्या मड्यावरचं डोळी चोळायचा प्रकार आहे. काही म्हणजे असंवेदनशील वरचं शासन बी आणि प्रशासन सुद्धा असंवेदनशील आहे. ते अजून लोक सुधरत नाहीत, त्याचे लक्ष नाही. शंके सर आता सांगा, जोपर्यंत मॅडम येणार नाही, उपविभागीय अधिकारी येणार नाही, तोपर्यंत तुम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत का? हो, आंदोलन साहेब आमचे कार्यकर्ते आंदोलन सुरूच राहणार. आंदोलन सुरू राहील. मॅडमच्या उपोषण बसायचं आणि मॅडमची बदली करायला बसायचं. आम्ही ज्या ज्या वेळी समाजाच्या वतीनं निवेदन द्यायला आलो त्या त्यावेळी मॅडम उपस्थित राहत नाहीत. ज्या ज्या वेळी आम्ही समाजाच्या वतीनं समाजावर अन्याय होईल त्या वेळेस आम्ही निवेदन द्यायला आलो
त्यावेळी मॅडम मुद्दामून उपस्थित राहत नाहीत, काहीतरी कारण सांगून मॅडम ऑफिसमध्ये गैरहजर राहतात आणि त्यांच्या कुणातरी कर्मचाऱ्याला सेवकाला पाठवतात. मग त्यांनी पदावर कशाला राहायचं? जर त्यांचा सेवक एखादा कर्मचारी नायब तहसीलदार जर त्यांच्या नावाचं निवेदन जर घेत असेल तर त्यांची पदावर राहायची काय गरज आहे? मग उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी पदाची काही आवश्यकताच नाही. तर कुणीही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला निवेदन देऊन जाता येतं, गरज काय मग एवढी हे करायची त्यांची? याचा अर्थ असा होतो की मॅडमला हे पद सहन होत नाही. मराठीत म्हण आहे, ज्याच्या हाती नाही बळ दारी नाही आड त्यानं फुलं झाड लावू नये. मॅडमला जर म्हणतोय सोसता सोसवणार लोकांचा ताप कळालं का, त्यानं अधिकारी होऊ नये. आपलं खुर्ची मोकळ्या करा आणि ज्यानं जे पदावर बसलं लाईट त्या लोकांना बसवा तिथं. बुटसूट जर लोकांचं तुम्हाला ताप वाटत असेल ना, निमित्त काढून तुम्ही जर बाहेर जात असाल, आक्रोश तुम्हाला समजत नसेल, लोकांचा टहाव तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही पुन्हा पदाना तुम्ही शपथ अशी अधिकारी शपथ अशी घेतली का तुम्ही? सर संपला पेपर, 1:05 झाल्यात, 10 मिनिटात लोकशाहीच्या मार्गाने संवेदनशील आंदोलन चालू असेल. काय करायचं? क्लास 1च्या अधिकाऱ्याला आपण निवेदन द्यायला चाललो आणि ते क्लास 1चा अधिकारी जर कोतवालाला जर निवेदन स्वीकारायला झालं असेल तर त्या आंदोलनाचा काय अर्थ राहील? या ठिकाणी बराच प्रतीक्षा नंतर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. एसडीएमचं जर आंदोलन स्वीकारायला या ठिकाणी उपस्थित उपविभागीय अधिकारी लटपटे मॅडमकडे जाऊयात. आपण पाहूयात या ठिकाणी ते काय भूमिका मांडतील ते. तुम्ही आलं म्हणून झालं, नाहीतर आणखी चालू राहिलं आमचे. खाली या पोरं, खाली या सगळे खाली या. सगळेजण खाली या, त्यांना मध्ये जाऊ द्या. चला खाली, चला भाषा राहते का? सगळे आहेत म्हणजे त्यांची बदली होत नसेल तर मी उपोषणाला बसणार आहे. आम्हाला काहीच बोलायचं नाही. नाही बोलायचं नाही. झाली पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार इथं. आम्हाला काय बोलायचं? जनतेसोबत तुम्ही किती प्रेमाने बोलायला पाहिजे. सामान्य जनता आहे, भावना आपण म्हणाला खाली उतरा. तुम्ही डिपार्टमेंटचा वापर करता का पोलीस बळाचा? पोलीस बळाचा तुम्हाला वापर करायचे झाले नाही बोलायचं. सर तुम्ही काहीच बोलायचं नाही. किती मागून आम्हाला पाठवून गेले बोलणं. आपल्या भावना अधिकाऱ्यांनी मॅडम पर्यंत पोहोचलेले आहेत. वेळात वेळ काढून मॅडम आपलं म्हणणं ऐकून आलेले आहेत. असं नाही, मार्गाने व्यक्त करून आपलं निवेदन देऊ त्यांना. त्याचं म्हणणं ऐकून घेणार नसेल, आपण जर बोलत असेल आपण मॅडमला संवादासाठी करून घेतो. ऐकून घेऊ. मॅडम बोला. मॅडमचं म्हणणं ऐकलं ना तुम्ही? सगळेजण खाली व्हा. त्यांनी काय म्हटलं? मॅडम म्हणाले की तुम्हाला मला बोलता येत नाही. आपल्या भावना मॅडम पण असं बोलतो. मॅडम महाराष्ट्र पेटलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे. हे सगळं खतखत होत असताना तुम्ही लोकांच्या भावनेचा आदर करण्यासाठी इथं थांबलं पाहिजे होतं. तुम्ही ठीक आहे, तुमच्या पाठीमागे अनेक कामं असतात, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, परंतु हे काम तुम्ही हास्य परहास्य करू शकला असतात. आणि आमच्या पाठीवर कसं असतं मॅडम, कसं माहिती का, एखादी बायलेक आहे, तिला आतूनात दुःख झालंय, तिला बाईला तुला दुःख झालंय म्हणून गळ्याचे गवळता की दुःख हलकं होते मॅडम, हंबाटा फोडते ती.
कारण आपल्या भावना कोणीतरी जाणून घेणार ही भावना होती मॅडम. बरोबर आहे, आणि पण त्यांनाही दुःख झालं, आणि- त्यांचे पाहुणे आहेत ते. आणि चुकी झालं पाहिजे. तो या ठिकाणी पाहुणे म्हणून नाहीत ते, तो आपले अधिकारी आहेत. गुन्हेगार आहेत ते. चुकीचं बोलू नका तुम्ही. चुकीचं आहे तुमचं. असं नाही. तरी या निषेध सांगतो मॅडमला, तुला सांगतोय की मॅडम तुम्ही तर असायला हवं होतं. तुम्ही पण नाहीत मॅडम इथं, तहसीलदार मॅडम पण नाहीत. आम्ही रडायचं कुणाकडे सांगा. बरोबर आहे. तुम्ही ठीक आहे, तुमच्या अधिकाऱ्याचा आम्ही अपमान करत नाही. आणि तुम्ही समजा कुणाकडे दिली आमच्या भावना जाणून घेण्यासाठी असायला हवं होतं. आम्हाला नाही बोलायचं. आम्ही त्यांच्या विषय सोडून नाही, विषांतर करू नका. आपण या भावनेसाठी निवेदन देण्यासाठी आलो. त्या भावनेचं निवेदन मॅडम, गुन्हेगारास जात नसते, आपल्याला काय म्हणायचे, काय सांगाल आपण या ठिकाणी? गुन्हेगाराला जात नसते. या ठिकाणी असंतोष एवढा निर्माण झालेला असताना आपण तुम्ही आंदोलकांना सहानुभूती देण्याऐवजी तुम्ही खाली या म्हणताय. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आंदोलकाबद्दल काय वाटतं? मला माहिती विषयांतर करू मॅडम, तुम्हाला काल निवेदन दिलं होतं नाही, तुम्हाला कल्पना होती का? जसं आज माझा प्रश्न, जसं आज तुमचा एक अधिकारी इथं पाठवला, तसं तुमचा अधिकारी पण तिथं पाठवला गेला. परीक्षेचं तुम्ही काय तुम्ही 1 तासात परत आले असते. आमचं निवेदन द्यायला आंदोलन आज आहे हे तुम्हाला माहिती असताना ना, तरी तुम्ही तिथं जाऊन हजेरी लावून काय ते शासकीय पद्धतीने परत आले. 9:30चा टाइम होता. 9:30चा टाइम आज येणारे 9:30चा टाइम दिला होता. निवेदनाला हे तुम्ही सुसज्जित आहेत ना, 9:30 अधिकारी आहेत. तुम्ही कितीला आलात निवेदन द्यायला? 11 ते 1 पेपर होता. जाऊ द्या, ते जयराम पाटलांना म्हणल्यासारखं यांची खरंच पॉझिटिव्ह भूमिका आपल्यासाठी नाही. काय मार्ग ठेवायचे माहिती असून तुम्ही हे करता म्हणजे कुठे गेलो खाली उतरला